नमस्कार. मी डॉक्टर श्यामला कारखानीस. संगीताशी संबंधित अशा काही विषयांवर व्हिडिओ करते आहे. सध्याचा विषय जो आहे तो बंदिशीतून भेटणारा श्रीकृष्ण आणि रागभाव. मागचा एक भाग झाला मागच्या आठवड्यात, या आठवड्यात दुसरा आहे हा. श्रीकृष्ण अनेक बंदिशीतून अनेक रूपाने आपल्याला भेटतो. त्याचं बालरूप हे मागच्या व्हिडिओमध्ये झालंय. या व्हिडिओमध्ये आपण बासरी वाजवणारा श्रीकृष्ण आणि नटखट कान्हा या विषयाच्या बंदिशी बघूया. बासरी हा श्रीकृष्णाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्याविषयीच्या बंदिशी बऱ्याच आहेत. बासरी ही श्रीकृष्णाच्या म्हणजे साक्षात परमेश्वराच्या आधारावर विराजमान झालेली आहे, त्यामुळे ती स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. बासरीसाठी वेगवेगळे शब्द येतात. बासुरी, बन्सी, बन्सरी, बन्सरिया, मुंदरी, मुरली असे अनेक. आता हीच बंदिश पहा, पारंपरिक आहे, भूप रागातली. राग शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पुष्कळ विद्यार्थ्यांनीही शिकली असेल. मुरली अधरधर श्याम सुंदर, सुख मंदिर जदुवंश दिवाकर. मुरली अधर धर श्याम सुंदर, सुख मंदिर जदुवंश दिवाकर. मुरली अधर धर श्याम सुंदर. इथे भूपराग हा गंभीर आणि शांत रसाचा राग आहे. इथे मंदारातल्या दैवतावर येऊन मग एकदम गवर सम दिली जाते आणि त्याच्यामुळे तो अतिशय सुंदर वाटतं ते. मग ती श्याम बरोबर मुरलीलाही सुंदर करते ही सुरावट. दुसरी एक अशीच पारंपरिक बंदिश आहे. तोरी रे बन्सरिया जादू भरी, मोहलियो मन प्रेम भरी रे. कल्याण मधली. तोरी रे बन्सरिया जादू भरे, मोहलियो तुम प्रेम भरी रे. तोरी रे बन्सरिया. कल्याण हा सगळ्या भावभावनांचं दर्शन घडवणारा राग आहे, त्यामुळे इथे कल्याणची गोड सुरावट आणि हे बंदिशीचे गोड शब्द हे एकमेकांना इतके चपखल बसतात आणि ती बासरी ही कानामध्ये आपल्या सुद्धा गुंजत राहते कितीतरी वेळ. तिसरी एक माझीच स्वरचित बंदिश आहे. ती बासरीच श्रीकृष्णाला म्हणते आहे. मैं तोरी बासुरी श्याम, सूर में डूबी सुबह शाम. मधुवंतीतली आहे. मैं तोरी बासुरी श्याम, मैं तोरी बासुरी श्याम, सूर में डूबी सुबह शाम, सूर में डूबी सुबह शाम, मैं तोरी बासुरी श्याम. ती बासुरी स्वरांमध्ये लिप्त अशी आहे आणि देहभान विसरून ती श्रीकृष्णाशी एकरूप झालेली आहे, त्यामुळे तिच्यातून निघणारे स्वर हे अतिशय जादुई आहेत आणि सगळ्या जगाला मंत्रमुग्ध करतात ते. इथे मधुवंतीची गोड सुरावट, मधुवंती आधी गोड राग आहे फार, आणि त्याला पूरक अशी, त्याला साजेशी असे हे शब्द, त्यामुळे ते खरंच मनाला मोहवून टाकतात. अशा या बासरी विषयीच्या बंदिशी. आता नटखट कान्हा कसा आहे, तो काय करतो ते बघायचंय. बालसुलभ खोड्या काढतो. तो खोड्या अतिशय खोडकर आहे, लहान आहे, तो गोपींपेक्षा खूप लहान आहे. आणि गोपी पाण्याला निघाल्या नदीवर पाणी आणायला की हा त्यांच्या वाटेत आडवा राहतो उभा आणि त्यांना पाणी आणायला काही जाऊ देत नाही. म्हणून त्या सगळ्या गोपी त्रस्त झाले, त्रासलेले, पण रागवत नाही कोणी त्याच्यावर. खरं खरं लटकं रागवतात.
कारण काय, तर कान्हा इतका लाडका आहे सगळ्यांचा, त्याच्यावर कोणी असं खरं खरं रागवूच शकत नाही. तोही सगळ्या गोपींचा लाडका आहे आणि सगळ्या गोपीही त्याच्या लाडक्या आहेत. त्यामुळे कोणीच कोणाला रागवू शकत नाही. पण लटका राग मात्र आहे. तर अशी ही लटका राग दाखवणारी एक श्याम कल्याण मधली बंदिश पंडित पद्माकर बर्वे यांची. जा जा रे जा रे जा जा रे, पकरन बैया मोरी, नीलज निठुर मोहन श्याम. जा जा रे जा रे जा जा रे जा जा रे जा रे जा जा रे, पकरन बैया मोरी, नीलज निठुर तुम मोहन श्याम. जा जा रे जा रे जा जा रे जा जा रे. इथे श्याम कल्याणचा जो विशिष्ट स्वरसमूह आहे, धम प ग म रे, ह्याच्यामुळे ह्या तक्रारीमधला लटकेपणा आणि लढीवाळपणा जास्तच खुलून दिसतो. आणि जा आणि रे ह्या शब्दांची पुनरुक्ती जी होते ती पण फार गोड वाटते. म्हणजे ही सगळी लटकी तक्रार आहे गोपींची. दुसरी एक अशीच पुर्याधनाश्रीतली. पन घटवा जानेन पाऊ मैं, बीच ही नाच नचावत मोहन, कैसे जलभर लावू मैं. ती गोपी पाणी आणायला नदीवर निघालीये, तर तिला हा जाऊ देत नाहीये कान्हा. म्हणून ती लटकच म्हणतेय की कशी काय मी जाऊ पाणी आणायला, हा मला जाऊ देत नाहीये. इथे आता पुर्याधनाश्रीचा जो विशिष्ट स्वरसमूह आहे, प म ग म र ग, ह्याच्यामुळे ते तक्रारीचा लटकेपणा, रागवण्याचा लटकेपणा हा जास्तच उठून दिसतो. तर अशा ह्या कान्हाच्या खोड्या, बालसुलभ खोड्या अतिशय गोड वाटतात. सगळ्यांना गोड वाटतात. जरी गोपी त्रस्त झाल्या तरी त्यांना त्या हव्याशच असतात. आता पुढच्या भागामध्ये आपण होरी खेळणारा आणि रासलीला खेळणारा कान्हा या विषयीच्या बंदिशी बघूया. धन्यवाद.